प्रथम या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो, मी एक साहेबावरती कविता लिहिली 2 दिवसापूर्वी. साहेबांना ती कविता मी आज समर्पित करत आहे. चळवळीचा पॅन्थर त्या कवितेचं शीर्षक आहे. मान्य नेते गंगाधरजी गाडे साहेब, माजी मंत्री, त्यांना समर्पित. कधी नाही घेतले आडेवेडे, नेहमी राहिले तत्पर, ते आपले नेते मान्य गंगाधरजी गाडे. समाजासाठी रात्र पाहिली नाही की दिवस, ऊन वारा आणि पाऊस. समाजासाठी त्यांच्या मनात नेहमी घोर होता, म्हणून तर त्यांच्या अंगी पॅन्थरचा जोर होता. माझ्या समाजावर अन्याय होतो म्हणून त्यांना रात्रीची झोप येत नसे. ते समाजाच्या काळजीने जेव्हा पण घराच्या बाहेर निघत असे, त्यांच्या पाऊल खुणांचे पॅन्थरचे उमटत असे ठसे. तरो की मरो त्यांची माघार नसे. त्यांचा दरारा इतका होता की चांगले चांगले अधिकारी त्यांचे पुढे व्हायचे ससे. डोक्यात त्यांच्या बाबासाहेबांच्या विचाराची धग होती आणि अंगात त्यांच्या पॅन्थरची रग होती. समाजावर जर अन्याय झाला तर त्यांच्या शब्दात आग होती. त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीर अशी त्यांची जीवनसाथी सूर्यकांता गाडे माईसाहेब आपली, त्यांची सावलीसारखी साथ होती. गाडे साहेब पंथी तर माईसाहेब उजेड देणारी ज्योत होती. वेळेवर कधी खाणेपिणे नव्हते. गंगाधरजी गाडे पॅन्थरने घरादाराची कधी पर्वा केली नाही. समाजासाठी त्यांना कधी सुखाची झोप आली नाही. समाजाच्या समस्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे 24 तास खुले होते. ते आपले नेते गंगाधरजी गाडे तेजस्वी पॅन्थर होते. सिद्धांतदादा त्यांच्या पाठीचा कणा होता. मोडून पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता. गंगाधरजी गाडे साहेबांचा परिवार त्यांचा जीव की प्राण होता आणि समाज त्यांचा आत्मा होता. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आपला गंगाधरजी गाडे साहेब महान असा पॅन्थर होता. महान असा पॅन्थर होता. माझ्या महान अशा पॅन्थरला निळा भडक. जय भीम कडक. जय भीम, जय भारत. यानंतर